4 दिवस मी गायब झाले होते कारण की काय झालेलं ना, सडनली मला उष्णतामुळे खूप जास्त ताप आणि सर्दी आली होते. म्हणून मी म्हटलं केलेला व्हिडिओ 2-3 दिवस लेट टाकला तर काही होणार नाही, कारण की मला माहिती माझी ऑडियन्स ही माझी वाट बघतच असते. आणि तुमचे मेसेजेस पण आले की ताई काय झालं, व्लॉग्स काय येत नाही, तर हेच एक रिझन होतं. त्यामुळे मी तुम्हाला आज आहे ना 2 दिवसाचा व्लॉग एकत्र दाखवणार आहे मंडळी. सकाळी उठले आणि हे रोजचे आता कामं झाले आहेत. अंथरूण मला रोज काढावं लागतं हॉलमधलं. हे दादांनी दिलेलं आहे नाशिकवरून, जेव्हा मी येत होते ना त्यावेळी गलीच्या आणि कार्पेट. तर दोन्हीही खूप छान आहे, पण सध्या इथे गादी नाही आहे. गादी मी शेजारच्या ताईंना दिली होती फ्लो मॅट्रेसची. तुम्ही बघितली असेल माझा नाशिकचा व्लॉग, तर मी त्यांना दिलं होतं. तर आता मुलांसाठी गादी नाही आहे. ॲक्च्युली का दिलं होतं, कारण की इथे ठेवायला जागा नव्हती. जेव्हा केव्हा 2 BHK होईल आपला त्यावेळेस मग मुलांसाठी एक सेपरेट व्यवस्थित बेडरूम करून घेईन. तर हे असं मॉर्निंगला उठल्यानंतर हे असं काही रुटीनचं असतं माझं. आणि रोज मला पाणी प्यायचं इथूनच भरावं लागतं. पहिला मी विकत घ्यायचे पाणी, पण मला ते सारखं आणायला न्यायला होत नाही आहे. त्यामुळे सगळ्याच बायका इथलंच पाणी भरतात. म्हणून म्हटलं आपण पण ट्राय करून बघू. तर असं काही फार काही प्रॉब्लेम नाही झाला. तर मी कंटिन्यू तेच पाणी पिते. तर त्यानंतर मी फ्रूट्स आणि व्हेजिटेबल्स घेऊन आले होते. त्यात मी मँगो पण आणले होते, कारण मँगो खाण्यापेक्षा ना मँगोचा मिल्कशेक पिणं हे मी जास्त प्रेफर करते. कारण चहा तर मी घेत नाही, आणि रोज संध्याकाळ झाली की काहीतरी थंड प्यावं असं वाटतं. मग आम्ही मँगो मिल्कशेक पितो. आणि सकाळी कधी बॉर्नव्हिटा दूध किंवा मग असंच मिल्कशेक, बनाना मिल्कशेक वगैरे असं मी देत असते. आता भैरव, माया, कालू नाही आहे इथे, परंतु इथे एक मांजर आहे जिला आम्ही अजून नाव दिलेलं नाही आहे, कारण नाव द्यायचं पण नाही आहे, कारण जास्त लढा लागतो. त्यामुळे फक्त तिला मी दूध देत असते. ती रोज येते. तर सकाळी नाश्त्याला इडली सांबार चटणी केली होती, जे की शिवचरणला खूप दिवसापासून खायची होती आणि त्याची खूप इच्छा होती. तर पहिल्यांदा म्हणजे जवळपास वर्ष दीड वर्षामध्ये मी पहिल्यांदा आज घरामध्ये पीठ हे केलं. बाहेरच्या पिठापेक्षा ना घरच्या जे पीठ असतं ना आंबवलेलं, त्याच्याच इडल्या छान होतात. त्यानंतर तुम्हाला मी एक असं मॅजिकल प्रोडक्ट दाखवणार आहे. माझ्या हातामध्ये तुम्ही हे जे क्यूटचं बघताय ना, ते अगारोचं हेड मसाजर आहे, जे की SM3675 आणि स्कॅल्प प्लस हेड मसाजर आहे. व्हाईट कलर मध्ये येतो. 15 दिवसापेक्षा जास्त झालेला आहे मी हे वापरते. तुम्ही पाहू शकताय मी ट्रॅव्हलिंग मध्ये सुद्धा याला वापरते. त्याच्यासोबत आपल्याला मॅग्नेटिक चार्जर केबल सुद्धा मिळते. मसाज करत असताना तुमच्या हाताला ग्रीप असावी म्हणून हे हँगिंग साठी सुद्धा आपल्याला मिळते. हे आहे बटन. ह्याला तुम्ही लॉंग प्रेस केलं की हे मसाजर ऑन होतं. ह्याच्यामध्ये आपल्याला 3 मसाजर सेटिंग्स पाहायला मिळतात आणि एकदम क्यूट आहे. अक्षरशः असं तुम्हाला फील होईल की कोणीतरी प्रोफेशनल आपला हेड मसाज करते. आता तुम्हाला ना पार्लरला जाऊन किंवा सलूनला जाऊन मसाज करायची काहीच गरज नाहीये. 3 सेटिंग्स आहे, नॉर्मल, आणि त्यानंतर हे जे याचे जे हेड्स आहेत ना ते रिमूवेबल आहे. तुम्ही याला वॉश सुद्धा करू. प्रीमियम क्वालिटीचं आपल्याला हे मसाजर पाहायला मिळतं. ह्यामध्ये पॉलिकार्बोनेट आणि चांगल्या क्वालिटीचं रबर यूज केलेलं आहे. हे 4 हेड्स आहे जे आपण आता इझिली रिमूव्ह करू शकतो. ह्याच्यामध्ये 69 ब्रिस्टल आहे, सॉफ्ट आहे, त्यामुळे तुम्हाला अजिबात त्रास होणार नाही मसाज करत असताना. ह्याचे बेनिफिट्स असे आहेत की दिवसभर काम केल्यामुळे आपल्याला खूप स्ट्रेस येतो, त्यामुळे आपला स्ट्रेस रिलीफ सुद्धा होतो. कंटिन्यू मसाज केल्यामुळे आपलं ब्लड सर्क्युलेशन सुद्धा प्रॉपर होतं. जर तुम्ही हेअरसाठी कुठली ट्रीटमेंट घेत असाल, ऑइल, मिनॉक्सिडिल किंवा काही यूज करत असाल, तर हे आपल्या स्कॅल्पमध्ये चांगलं पेनिट्रेट होण्यासाठी सुद्धा हेल्प करतं. ह्याच्यामुळे तुमचा हेअर ग्रोथसुद्धा वाढतो, न्यू हेअर ग्रोथसुद्धा येते. रात्री झोपताना सुद्धा तुम्ही तुमच्या मुलांच्या मानेला किंवा पाठीला अशी छानशी मसाज करून देऊ शकता. इतके सारे बेनिफिट्स याचे आहेत. सर्वात मेन म्हणजे हे वॉटरप्रूफ आहे, IPX7 आहे. तुम्ही हेड वॉश करत असताना तुम्ही याने सुद्धा हेड मसाज करू शकता. तुमच्या केसांना दुसरं मसाजर वापरायची गरज नाही. याच्यासोबत आपल्याला कॅरिंग पाऊच मिळते, सो दॅट तुम्ही इझिली कॅरी करू शकता. मॅग्नेटिक चार्जिंग आहे, त्यामुळे ते जसं की स्मार्ट वॉचला असते सेम तसंच आहे. चार्जिंगला लावल्यानंतर तुम्ही रेड लाईट बघू शकता आणि एकदम इझिली हे चार्जिंग कनेक्ट सुद्धा होऊन जातं. 1150 mAh ची रिचार्जेबल बॅटरी आपल्याला पाहायला मिळते. मॅग्नेटिक USB केबल पाहायला मिळते. 15 मिनिटमध्ये हे ऑटो शट ऑफ सुद्धा होतं. फॉर सेफ्टीसाठी एकदम बेस्ट आहे. एक वेळा चार्ज केलं की तुम्हाला 1 तास म्हणजे 60 मिनिटचा रन टाईम सुद्धा देतो. त्यामुळे तुम्ही तुमच्या एंटायर फॅमिलीचे हेड मसाज, नेक मसाज किंवा शोल्डर तुम्ही कुठेही याला यूज करू शकता. खूप भारी आहे. कॉम्पॅक्ट असल्यामुळे, एकदम क्यूटची डिझाईन असल्यामुळे आपण याला इझिली कॅरी सुद्धा करू शकतो. हे हेड मसाजर तुम्हाला घ्यायचं असेल ना, तर डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करायला विसरू नका. तर मंडळी, बरेच दिवसानंतर इडली सांबार चटणी छान खाल्ली. बाहेर उष्णता पण खूप होती ना, तर घरात येऊन मी पहिलाच झोपले. आणि मी मगाशी सांगितलं होतं ना की आम्हाला रोज संध्याकाळी मिल्कशेक लागतंच, एकतर बनाना किंवा मँगो. तर तेच मी मँगो आता घरामध्ये आहे, तर मँगो मिल्कशेक करून घेत होते. तितक्यात एक कॉल आला होता. त्या कॉलवर सुद्धा बोलून घेतलं. बराच महत्त्वाचा कॉल होता. बऱ्याच गोष्टी डिस्कस करायच्या होत्या त्यामध्ये. त्यानंतर घरातलं पण आवरायचं आहे, कारण की पुढच्या काही दिवसानंतर आम्ही एका ट्रिपवर चाललो आहे, तर त्याची पण खरेदी करायची. आणि या घरातलं सुद्धा बरंच काही आवरायचं पडलेलं आहे, जे बहुतेक
मंथ एंडलाच करेल मे महिन्यामध्ये, कारण की आता लगेच सगळंच करणं इतकं सोपं नाही आहे, कारण की शाळेचं रुटीनसुद्धा अजून पूर्णपणे लागलेला नव्हताच. तर लगेच मुलं शाळेला जायला लागले. हा माझा मी टाईम आहे. म्हणजे मुळात म्हणजे शिवचरण असला तर हा दंगा टाईम असतो. पण मी आणि वैशू बसलो मस्तपैकी मिल्कशेक खात आणि थोड्याफार गोष्टी गप्पा मारत. तर छान वाटतं असं. बरेचदा आमच्यामध्ये खूप अशी एक बॉन्डिंग आहे की ती मला सांगायला काही घाबरत नाही आणि मीही तिला काही बोलायला घाबरत नाही, असं होतं आहे. आता तुम्ही एक गंमत बघाल की घरामध्ये ना पाल आहे एकदम छोटीशी, आणि ती पळवण्यासाठी ना मला वैष्णवी मदत करणार आहे. बरेच कमेंट आले होते की ताई तू काला हिट वगैरे यूज कर, ती पाल पळून जाईल. तर आता वैष्णवी काय काय करते तुम्ही स्वतः बघा. थांब थांब, मला भीती वाटते मम्मी. मी एवढी काहीच हलत नाहीये मम्मी. अगं ती घिसणीवर पडली. शिट शिट, ऐक ना यार, ती आहे ना जर घिसण्यावर पडली आहे ना, तिला काही करून आपल्याला बाहेर काढणं पडलं, जर ती भांड्यात जर गेली तर मग मेलेच मी समजून चल. आली तर मला सांगा. बापरे, इथं एवढी मोठी पाल आहे, एकदम मोठीच्या मोठी. यार पाठीमागनं खूप सारे पाल येतात यार. तर म्हणजे बरेच लोक म्हणतात की ताई तुझ्या ह्या घराला तू रेंट किती देतेस. तर म्हणजे काय नाही जास्त, फक्त 10,000 रुपये रेंट आहे आणि लाईट बिल फार तर फार 1,500 वगैरे येत असेल. पूर्वी तरी 500-600 येतं, पण या महिन्यात कदाचित 1,500 लाईट बिल येईल, कारण की कूलर वगैरे सगळं वापरतोय आम्ही त्यामुळं. तर तुम्ही पाहू शकताय की वैष्णवीने ऑलमोस्ट पालीला मारलेलं म्हणजे हाकलवलेलं आहे. ती काय मरत नाही आहे, पण किचन कट्ट्यावरनं हालायचं नावसुद्धा घेत नाही. सगळं स्प्रे तिच्यावर मारलं तरीसुद्धा ती हालत नाही आहे, तिथल्या तिथंच फिरती आहे. तर तिला सफोकेशन होत असेल, मे बी ती घाबरली असेल. तर आता मी विचार केला आहे की तिच्यावरती हे कापड टाकावं. आय नो हे खूप चुकीचं आहे, पण माझ्याकडेही ऑप्शन नाही आहे, कारण की ती जोपर्यंत किचन कट्ट्यावर असणार आहे तोपर्यंत मी काहीच काम करू शकत नाही. मी स्वयंपाकसुद्धा करू शकत नाही आणि मला लवकर आवरून झोपायचं, कारण बरेच काम आहे. सो त्यासाठी मी आता विचार करते की त्याच्यावरती कापड टाकावं आणि थोड्या वेळानंतर किंवा लगेच डस्टबिनमध्ये टाकून बाहेर टाकून यावं. लेट्स सी. त्यात निघाले कपड्यामधनं पण उलटी पडली. जवळपास 1.5 ते 2 तास आम्ही त्या पालीसाठी हे केलं आणि फायनली ती गेली. त्यानंतर मी स्वयंपाक केला आणि दुसऱ्या दिवशी उठून पटापट आवरून घेत होते. तुम्ही बघताय ना की माझा कॅमेरा कसा हलतो इकडे तिकडे. तर काही नाही, आपला आयफोनच आहे माझा 17 Pro Max. फक्त त्याला ना मी एक छोटासा हे घेतला आहे 3,000चं काहीतरी एक फेस ट्रॅकिंग AI वाला आहे ट्रायपॉड. तो मी यूज करते. जशी मी फिरेल ना ते तसं मला ट्रॅक करते. अजून मला एवढं काही फारसं येत नाही त्याच्यामध्ये काही करता. हळूहळू मी माझा अनुभव शेअर करेल आणि तुम्हाला पाहिजे असेल तर मग मी त्यावेळेस लिंकसुद्धा देईल. खूप बेस्ट आहे, तुम्ही पाहू शकता. एकदम व्यवस्थित मी जाईल तिथे ते मला फॉलो करते. आजचा दिवस म्हणजे खूपच विशेष होता. एकतर मुलांच्या शाळेचा शेवटचा दिवस होता पुण्यामध्ये आणि आज त्यांची फरमाईश होती की त्यांना ना व्हेज सँडविच खायचं आहे आणि खूप दिवस झाले मी केलं नव्हतं. तर मी काय केलं, सगळे व्हेजिटेबल्स जे काय होते ना, कॅप्सिकम, गाजर, कांदा वगैरे सगळं असं बारीक करून घेतलं. त्याच्यामध्ये ओरिगॅनो, चिली फ्लेक्स टाकलं, मीठ टाकलं, ब्लॅक पेपर टाकलं, त्यानंतर केचप टाकून छान असं हे करून घेतलं, एक मिश्रण तयार केलं.
आणि आता मी व्यवस्थित त्याला ब्रेडवरती स्प्रेड करून घेणार आहे. आपण त्याच्यामध्ये हे पण टाकू शकलो असतो, बऱ्याच गोष्टी टाकू शकलो असतो. चीज टाकायचं सॉरी चीज पण टाकलं त्याच्यामध्ये. तर आता मी माझ्याकडे जे सँडविच मेकर आहे ना, त्यात मी याला ग्रिल किंवा टोस्ट जे काय करायचं आपण ते करू शकतो. ह्याच्यामध्ये ते सगळे ऑप्शन्स आहेत बरं का. ग्रिलर पण आहे, टोस्टर पण आहे आणि वॉफलसुद्धा बनवू शकतो आहे. खूप भारी आहे. त्यानंतर एकीकडे मी चहा पण करून घेतला. हा रेग्युलर सँडविच बनवलेला आहे. बऱ्याच प्रकारचे सँडविच आपण ह्यात बनवू शकतो आहे. पाहिजे असेल तर डिटेल व्हिडिओ आपण करू कधीतरी. तर जुनं आहे माझं हे सँडविच मेकर फार, पण खूपच भारी सँडविच बनतं. अजिबात मला प्रेस करायची गरज नाही, काही करायची गरज नाही. एकदम इझी टू मेक सँडविच आहे. मुलांना पण खूप आवडतं कारण भाजी एकदम इव्हनली कुकसुद्धा होते. त्यानंतर टिफिन भरलं आणि हेच नेहमीचं माझं जे काय सकाळचं उठून अंथरूण काढायचं असतं ते करते आहे. मध्ये मध्ये शिवचरण खूप दंगा करतो, पण ते सगळे व्हिडिओज मी कट करत असते कारण की ते तसे व्हिडिओ जर दाखवायला गेले ना मी तर खूप मोठा व्हिडिओ होऊन जाईल. नाहीतरी तुम्ही बघताय की पूर्वीपेक्षा जरा मोठेच व्हिडिओ होत आहे. तर काल रात्री ना मी 10 वाजता शॉपमध्ये गेले होते. शिवला येलो कलरचा टॉप आणला. हा येलो कलर माझ्याकडे ऑलरेडी होता. माझा भाऊ ज्यावेळेस नाशिकला आला होता ना, तेव्हा त्यांनी मला ते टॉप घेतला होता. त्यानंतर शिव आणि सचिनसाठी मी ते टॉप येलो कलरचा ड्रेस घेऊन आले, कारण आज शाळेमध्ये ना येलो थीम होती. मला सचिनला आणि शिवला पार्टिसिपेट करायचं होतं. तर वैशूचा शेवटचा दिवस होता, कारण त्यांच्या शाळेमध्ये पण आज काहीतरी गेम्स वगैरे होते, पण ते सगळे मोठ्या मुलांचेच होते. त्यात आम्हाला काही पार्टिसिपेशन नव्हतं. तर दोघांची शाळा हाफ डे होती, पण शिवची तर शाळा मुळात नव्हतीच. आम्हाला फक्त सकाळी 10 वाजता जायचं, 10 ते 11चा टाईम स्लॉट होता आमचा. त्यात मी पाणी भरायला गेले तेव्हा बघितलं तर इतके छान झाडावरचे आंबे पडले होते आणि तिथे इतके गोड होते ना. पटकन घरामध्ये आले, पाणी भरलं वगैरे सगळं झालं आणि मी माझा ना एक मेकअप शूट करत होते. जो व्हिडिओ तुम्ही ऑलरेडी बघितला असेल माझ्या शॉर्ट फीडला, मी एक 4-5 दिवसापूर्वी टाकलेला आहे फेसेस कॅनडाचा. तर विषय काय आहे ना की हे सगळं शूट करणं ना, तुम्हाला म्हणजे 1 मिनिटाचा व्हिडिओ दिसतो, त्यात 30 सेकंडचाच इंटिग्रेशन व्लॉग असतो ज्याच्यामध्ये आपण प्रोडक्टबद्दल बोलतो. पण खरं त्याच्या मागे ना जवळपास 1 ते 2 तासाची मेहनत असते. म्हणजे लिटरली शूट, त्यामध्ये मध्ये शिवचरण करतो, फुटेजेस चुकतात, ब्रँडने दिलेल्या स्क्रिप्टनुसार होत नाही, बऱ्याच गोष्टी असतात. पण एवढं करून सुद्धा ना हेट कमेंट्स येतात, त्यावेळेस खरंच खूप वाईट वाटतं. पण आता हेट कमेंटकडे मी दुर्लक्ष केलंय. स्क्रीनवरती तुम्हाला दिसत असेल की मी कसा एकीकडे फ्लॅशलाईट लावते आणि एकीकडे लाईट लावत नाहीये, कारण की एकीकडे मला ग्लो दाखवायचा. आणि बेसिकली खरंच जो स्ट्रोब क्रीम आहे ना फेसेस कॅनडाचा, तो खरंच आपल्याला ग्लो देतो छान. मी रेग्युलर यूज नाही करत, कारण मला नाही आवडत चेहऱ्यावरती काही लावायला. मी फक्त गुलाबजल लावते. बरेच लोक म्हणतात की तुला पिंपल्स येतात, तर माझा ना हा टीनेजमध्ये होते ना मी, तेव्हापासूनच प्रॉब्लेम आहे. कारण की माझे हार्मोनल चेंजेस खूप लवकर होतात. थोडंफार काही झालं की जर मी म्हणजे व्यवस्थित असेल, स्टेबल असेल ना, तर मला पिंपल्स येत नाही. अनस्टेबल असेल, थोडंफार काही इश्यू असेल तर लगेचच माझ्या चेहऱ्यामध्ये ते रिफ्लेक्ट होतं. माझे हार्मोनल्सचा खूप मोठा इश्यू आहे, त्यामुळे माझे पिरियड पण लवकर नसतात. तर हे सगळ्या बायकांना आहे ज्यांना PCODचा त्रास आहे, PCOS काय PCOD असं काहीतरी असतं. PCOD 100% मला असणार आहे. PCOS असं काहीतरी असतं ना, ते बहुतेक नाही आहे, कारण त्याचं नॉलेजसुद्धा मला नाही आहे. तर हा प्रॉब्लेम असलेल्या बायकांना खूप त्रास होतो हार्मोनल चेंजेसचा. सो लेट सी कुठपर्यंत आपल्याला हे सहन करावं लागणार आहे. आता छान मेकअप शूट झालेला आहे आणि आता आम्ही निघालोय स्कूलला. आणि हे मला एक कमेंट आली होती की ताई, एवढीशी स्कूटी आणि तुम्ही 4 लोक काय करतात. पण ती ज्युपिटर आहे ती, आणि आम्ही एकदम व्यवस्थित बसतो, त्यात काहीच प्रॉब्लेम नाही आहे, सवय झाली आता. वेट नाही, पूर्ण सरळ कर, सरळ. वेट, तिघांचे हात आले पाहिजे. थांब 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 हा. आई बघ, मी पण गेला बघ. हां ठीक आहे, नाईस. पापा
मला माहिती नाही आहे की तुम्ही इथपर्यंत माझा व्हिडिओ पाहिला की नाही पाहिला, मला कमेंट करून नक्की सांगा. सो असा काहीतरी आमचा आजचा दिवस होता. तुम्हाला माझ्या आजच्या व्हॉइस ओव्हरमध्ये खूपच जास्त आवाज मागे पुढे खूप वेगळा आवाज आला असेल, तर मी सध्या ट्रॅव्हलिंगमध्ये आहे त्यामुळे तुम्हाला असा आवाज येत होता. तर मुलाची स्कूल कुठली आहे बऱ्याच लोकांना अंदाज आला असेल. बरेच लोकांचं हेही म्हणणं आहे की ताई बुक्स खूपच महाग आहे, कशाला उगाच एवढा खर्च करते. तर लेट्स सी एका वर्षभरात मला त्यांच्यामध्ये काय प्रोग्रेस पाहायला मिळते. जर मला छान वाटलं तर मी कंटिन्यू करेल, नाही वाटलं तर मग बघू. पण मला वाटते की प्रोग्रेस तर आहे, मी स्वतः फील केले काही दिवसापासून. जे मी झाडाचे आंबे घेतले होते ना ते इतके गोड सुगंधित आहेत ना की काय सांगू. मी आज त्याचा मिल्कशेक करणार आहे आणि मी खूप एक्सायटेड होते, कारण की ना असे आंबे ना मी लहानपणी खाल्ले आमच्या शेतातले. म्हणजे माझ्या माहेरचं जे शेत आहे ना पप्पांचं, तर तिथे खूप सारे नाही का आंब्याचे झाडं आहेत, तर त्याला शाखा म्हणतात बघा. ते मला खूप आवडतात. आता तर मला जाणं होत नाही बुलढाण्याला, पण जेव्हा केव्हा जाईल तेव्हा पुन्हा काहीतरी खाईल नक्कीच. तर असा हा ब्रेकफास्ट आणि मिल्कशेक घेऊन माझा आजचा पूर्ण व्लॉग मी इथेच एंड करणार आहे. आय होप तुम्ही एन्जॉय केला असेल. पूर्ण व्हिडिओ बघून झाला की प्लीज लाईक, कमेंट आणि हाईप नक्की करा.